नमस्कार. अधिक मास महात्म्य या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 17 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. जय जयाजी रघुराया. अनाथनाथा प्राणसखया. दुर्धर हे तुझी माया. निवारी भया पासुनी. मी तव अत्यंत दीन. पदरी नसे काही धन. जेणे घडे दान पुण्य. हे तो न घडे जाण सर्वथा. परी विश्वास बैसला एके ठाई. नामाविण सार्थक नसे काही. म्हणून भलत्या प्रकारे पाही. नाम हृदयी वसोदे. सत्कृत्यचरितं येन हरिरित्यक्षरद्वयं. बद्धः परिकरस्तेन मोक्षाय गमनं प्रति. या लागी नाही हेत धरिला. दुसराही वाक्य आधार ऐकिला. नारदा प्रति अनुवादला स्वये जनार्दन रूपे. नाहं वसामि वैकुंठे. योगिनां हृदये रवो. मद्भक्त्वा यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. ऐसी या व्यासवचने. विश्वास धरिला जीव प्राणे. कथा कुशलता काही नेणे आणिक नेणे साधन. आता कळे तैसे करी. तारी अथवा मारी. उचित येईल ते करी. अयोध्यापुरवासिया. ऐका श्रोते हो सादर. मल महात्म्याचा विस्तार. कथाभाग अपूर्व फार. लक्ष्मीनारायण संवाद. श्री भगवानुवाच. शृणुदेवी प्रवक्ष्यामि कथामाश्चर्यकारिणी. मलिम्लुचस्य मासश्च कृतस्नानत्रयस्य च. लक्ष्मी ते वेद जनार्दन. मलमासी करिता स्नान. परिदिनत्रय करिता जाण. तेहि महिमान अवधरा. जया ते शक्ती नाही शरीरी. स्नान करिता एक मासवरी. तयाने त्रिताय बरविया परी. स्नानविधी सारिजे. तरी ए विषयीचा इतिहास. अवधारी जे सावकाश. श्रवण करिता विशेष. साधे यश तया ते. पूर्वी दक्षिण दिशे पवित्र. प्रतिष्ठान पुण्यक्षेत्र. गंगा प्रवाह विचित्र. ब्राह्मणवर्णी सुपात्रपै. ब्रह्मवृंदांचा समुदाय. ठाई ठाई वेदघोष पाहाहो. चारी वर्ण स्वधर्म पाहाहो. यथाचारे वर्तती. षटकर्मीरत ब्राह्मण. अध्ययन अध्यापन. समयी अतिथी आलिया जाण. देती भोजन यथासुखे. श्रुती सुमने पुराणे. घरोघरी हरी कीर्तने. वेदघोष पारायणे. सदा सर्वदा सारखी. तवतया नगरी एक ब्राह्मण. धर्मशर्मा नामाभिधान. सदाचारे सुखसंपन्न. सर्वज्ञ दयाळू तो. तयाची स्त्री परम प्रतिव्रता. काशी नामे साध्वी विख्याता. एकोमय वर्तती उभयता. वृद्ध अवस्था दोघाते. पोटी संतान नसे काही. परिविद्याबळे मान्यता होई. विशेष भाव सर्वा ठाई. पूजासनी श्रेष्ठता. उभयता समान वयस. तव पातलिया मळमास. गौतमी तटी स्नानास. नारी नर समस्त जाताती. ऐसे वर्तता ते अवसरी. विप्रस्त्रियेने देखिले नेत्री. मन माझी विचार करी. म्हणे कवण परी करावी. जनजाताती स्नानासी. आचरताती पुण्याचरणासी. शक्ती नाही माझी या शरीरासी. कवण उपायासी करू आता. ऐसी चिंता करिता हृदयात. तव पती पातला ग्रहात. एरी पुसतसे वृत्तांत. खेदयुक्त आजी काही. एरू म्हणे स्वामी राजा. वृथा जन्म हा पै माझा. नेमधर्म तपोवाचा. अधोक्षजा नेणे निज. मलमास तो पुण्यगळा. स्नाना ते जाती विप्रमेळा. स्त्री बाळ वृद्ध सकळा. करीती सोहळा उपचारे. ते देखोन माझे जीवी. चिंता वाटतसे हृदयी. परिशरीरी शक्ती नाही. या लागी पाही उद्विग्न मी. ऐकुनी स्त्रियेचे उत्तर. कृपेने दवले विप्र अंतर. काय बोले प्रत्युत्तर. ते साचार पैसीचे. धन्य ते उभयता पवित्र. तयाचे दर्शने पवित्र गाव. नाही तरी चित्रविचित्र. स्त्री पुरुष चरित्र अवधरा. स्त्रिया आचरती नेमधर्म. भ्रता रक्षुदेने तळमळे परम. तयावरी क्रोधयुक्त अधम. बोले काय कामिनी ते. म्हणे तुम्हा ते स्नान नाही. संध्या नाही. पाकसिद्धी झाली की नाही. याविरहित आणिक काही. दुजा नाही व्यापार. स्वये पुण्य कर्वेना. दुजियाचे देखो शकेना.
आता क्षणभरी निवांत बैसाना, मी येते पुराणाहुनी. तव तरी निद्रा करा स्वस्थ, लवकरी जेविता देह पोसत. शेवटी मसणवटी होय प्राप्त, ऐसे ज्ञान सांगत भ्रतारा. भ्रतारे बोधावे स्त्रियसी, शास्त्ररीती आहे ऐसी. सांप्रत श्री धर्मासी, न भूतो न भविष्यती. असो ऐसी नवे विप्र ललना, नुलंगी कधी पतिवचना. धन्य ते पतिव्रता अंगना, विप्रप्राणा संतोषे. मग स्त्रिये ते बोले उत्तर, उभयता जराभूत शरीर. चालता न ठाके गंगा तीर, तरी एक विचार अवधारी. संपूर्ण मासवरी करिता स्नान, शरीरी अवकाश न दिसे जाण. तरी त्रिरात्री व्रत संपूर्ण, करवा आपण उभयता. ऐसा विचार करुनिया, त्रिरात्र जाती तटाकिया. एकमेकाचा हस्त धरुनिया, जाती लवह्या ह्या स्नानाते. उषक्काली करुनिया स्नान, चारुनिया तीळ तर्पण. स्वग्रही येती परतून, देती दान द्विजाते. शक्तीनुसार अपूप अन्न, ते कास्य पात्री निक्षेपून. घृतासहित किंचित सुवर्ण, देती दान सत्पात्री. मग पाकसिद्धी करून, पंक्तीसी विप्रपाचारून. यथा रुची करीती भोजन, आनंद मना उभयतांचा. ऐसे लोटले 2 दिवस, तिसरे दिनी चालिले गंगेस. तव अपूर्व वर्तले त्या समयास, सावकाश अवधारा. एक याम उरली रजनी, उभयतांचे निज ध्यास असे मनी. म्हणून अपात्रीच उठोनी, स्नाना लागुनी चालिले. स्नानार्थ सर्वं सभारान, गृहीत्वा गौतमी प्रति. गमनं कृत्वा मागत्य मार्गे, कश्चितं क्षुधाकुलाः. तव एकाएकी समोर, पिशाच उभा राहिला थोर. लंबोदर दीर्घ शरीर, क्षुतातूर उभा ठेला. मस्तकी केश विखुरले, ते धुम्राकार आरक्त डोळे. नखाचे गुंडाळे वळले, जिव्हा अबाळे चाटित. दंत विशाळ दीर्घथोर, केवळ अस्थिचा पंजर. उभा ठेला नग्न दिगंबर, देखून विप्र कापतसे. विप्रललना भयभीत, केवते उदले अरिष्ट अद्भुत. पुण्यक्रियेसी विघ्न प्राप्त, अकस्मात उदेले. नेणो कर्माचे विनिदान, आम्हा पुण्य घडेल कोठून. स्नानाते आजी तिसरा दिन, निवारी विघ्न केशवा. तव तो पिशाच वृक्षाते, आळे पिळे घेत असे घेत. नयनी देखून उभयाते, धावून येत सन्निध. तदष्ट्रुवा विकृतिं भूतं, धर्मशर्मा द्विजोत्तमा. उवाच वचनं सूक्ष्मं, कोसि त्वं भीमदर्शना. विप्रे धैर्य धरुनी मनी, बोलता झाला तेच क्षणी. म्हणे तू कोणया स्थानी, आलासी कोठूनी सांगपा. ऐकुनी विप्राचे उत्तर, एरे घातला नमस्कार. पूर्वस्मरण झाले साचार, बोले उत्तर ब्राह्मणा ते. ऐकभेद भूदेवा बहिले, तव दर्शन पावन झाले. करद्वय जोडून वाहिले, विप्रा लागी ते धवा. पिशाच जोडिता कर, विप्रवितीने गेला दूर. कापतसे थरथर झाला स्थिर ते काळी. तो पिशाच बोले वचन, मी पावन झालो तव दर्शन. पूर्वस्मरण आठवले जाण, ऐके कथन भूदेवा. पूर्वी मी धनवंत सावकार, सकळ वस्तूंचा रक्षणार. माझी आधनासी नाही पार, सौख्य अपार भोगी मी. दासदासी स्वग्रही, गोमैशी किल्लारे पाही. पुत्रकन्या स्नुषा सर्वही, मिती नाही भाग्याते. परी स्वप्नीही देणे धर्मदान, मग कैचे पुराण श्रवण. नेणे कधी हरिकीर्तन, नाही दर्शन संताचे. सदा सर्वदा चित्तद्रव्यापरी, विप्रभोजनने घडये तिळभरी. तव पातली महामारी, झालो शरीरी हतकाया. यमदूती नेला मारित, कुंभपाकादी जाचणी तेथ. मग भोगविली अमित, तेन सांगवत माझेनी. यमजाचणी अपार, सांगता उलो पाहे अंतर. शब्द न फुटे बाहेर, बोलता उत्तर तुम्हासी. ऐसे दुःख बहुत, मग भोगविती यमदूत. मग मज ढकलून देत, चांडाळ योनीत जन्मलो. तिसरे जन्मी भिल्ल झालो, चौर कर्म करू लागलो. वाट पाडू लागलो, मारू लागलो प्राणिया. जीवमात्राचा करी घात, पुराणिका ते जिवे मारित. साधू संता ते द्वेषित, नाही भीत पापाते.
परद्वारा ते मिती नाही, ऐसे पाप वर्तलो देही, तव वंगेंद्रे लिंग पाही, पतन झाले शरीर, मग लागला क्षयरोग, मृत्यू पावलो सवेग, तव यमलोकीचा संग, सांगता भोग उदेला, माझे पाप अति दुस्तर, जाणून या यम किंकर, असी पत्र नरक अघोर, भोगविले फार मजलागी, ऐसे 30 सहस्र वर्षे वरी, क्लेश भोगविले शरीरी, मग पिशाच योनी निर्धारी, प्राप्त झाली मजलागी, निवेदिलासे समस्त, परितव दर्शने करुनी मुक्त, होईन ऐसे वाटते, ऐसा माझा पूर्व वृत्तांत, निवेदलासे समस्त, परितव दर्शने करुनी मुक्त, होईन ऐसे वाटते, तरी ब्राह्मण हृदय कोमळ, तरी परोपकार अढळ, नेणे निरसे पिशाचमळ, होई दयाळ महाराजा, पर उपकारी द्विजवर्या, आचरसी सद्वृत्ती सक्रिया, तरी माते उपकार करुनिया, निवार्या भयापासुनी, ऐसी ग्लानी करुनी ते काळी, बोलतसे करुणा मेळी, विप्र द्रवला हृदय कमळी, अभयवाणी बोलत, म्हणे तो अकिंचन ब्राह्मण, काठीस नाही काही धन, जेणे करिता घडे धर्मदान, तेही साधन नेणे मी, परी मळमास असे प्रस्तुत, त्रिरात्री स्थानाते असे जात, तया माझी 2 दिवस झाले सतत, उर्वदिन एक पै, तरी आम्ही स्नान करून मागुनी येता, तोवरी तू स्थिर राहे आता, पुढे विचार सुचेल तत्वता, तोची व्यथा परिहारी, ऐसा वदोनी प्रश्न तयासी, उभयता गेले स्नानासी, एरुवैसला मार्गासी, केदवा येती म्हणून, जळो ही दुराशा पापिण, इणे नाडिले समग्र जन, न सोडी कवणा लागून, दूरत्यय जाणे आशा हे, तापसी हो का संन्यासी, भूत अथवा पिशाचासी, रंक हो का रायासी, आशा कवणासी सुटेना, जेणे आशेचा त्याग केला, तोची जाणावा मुक्त झाला, येर तो जगत्रय भला, सर्वही गोविला आशेने, असा तो पिशाच आशाबद्ध, मार्गलक्षित असे सुबद्ध, तो येरीकडे गंगाजळी ब्रह्मवृंद, स्नाने करती अद्यमर्षणी, सारुनिया नित्यकर्म, मग परतला विप्रोत्तम, तव मार्गी तो अदम, वाट पाहात बैसला, केधवा येईल म्हणूनी, आशाबद्ध निजमनी, मार्गलक्षित बैसला ध्यानी, जे विकामिनी जोराते, की दाता लक्षितसे याचक, अन्नार्थी लक्षी अन्नोदक, तृषार्थी लक्षी गंगोदक, तेवी देख पिशाच तो, विप्राते देखून नयनी, नमस्कार घातला धरणी, म्हणे दयावंता मोक्षदानी, दावी करणी आपुली पै, करुणा शब्द ऐकून कानी, विप्रदवला अंतःकरणी, मग तया ते आश्वासुनी, उदक करी घेतलेसे, म्हणे महापुरुषा ऐकवचन, त्रिरात्री स्नानाचे ते पुण्य, ते तुझम्या केलेसे अर्पण, हो उद्धरण पै तुझे, ऐसे वचन बोलणी, उदक घातले ते चरणी, तव नवल वर्तले ते सज्जनी, सावधमनी परिसावे, पूर्ण दयाळू दीननाथ, दासाचे उडे पडो नेदी किंचित, आपुली विजावळी संभाळित, महिमा वाढवित भक्तांचा, मग स्वर्गाहुनी विमान, उतरते झाले तेच क्षण, चतुर्भुज विष्णुगुण समान तेजस्वी, परमरमणीय लखलखीत, माझी घंटा घणघणीत, ऐसे विमान अकस्मात, नयनी देख विप्रतोका, दिव्य देही करुणी पिशाच ते, विमानी वाहिले तया ते, तव तो स्तुतिवाद गरजत, भावे नमित भूदेवा, म्हणे करुणा करा विप्रवर्या, कृपासागरा परम उपकारिया, वेचुना आपुली पुण्यक्रिया, केला मज पापिया उद्धार, धन्य ते परोपकारी जन, परकाजी वेचिती प्राण, तयावरी संतुष्टे जनार्दन, न लागे आन साधन पै, असो ऐसा पिसाच उद्धरिला, 3 जन्माते मुक्त झाला, 3 स्नानाने पुण्यागळा, तात्काळ पावला मोक्षाते, ऐसा प्रत्यय देखुनी मन, पुन्हा नेम धरला ब्राह्मणी, उभयता गेले उद्धरुनी, ते वैकुंठ भुवनी वास्तव्य, हे महात्म्य स्नानाचे सांगितले 3 दिवसाचे, अगणित पुण्य 1 मासाचे, महिमान स्नानाचे आगळे, ऐसा कथाभाग समग्र, लक्ष्मी ते वंदे शारंगधर, तोची प्राकृत भाषे सविस्तर, केला उद्धार श्रोतियांचा,
म्हणून भावार्थ धरोनी व्रत आचरावे सज्जनी. अमान्य नामाना कोणी व्यासवाणी सत्य हे. मी तव संतांचा पाईक चातुर्य कळा नसे ठाऊक. परी तेथे वदविता एक रघुनायक दाशरथी. श्रोतिया भक्तियांचे अंतरी तोची व्यापक सर्वांतरी. म्हणून व प्रार्थनेची वैखरी कुंठित निर्धारी झालिसे. इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित सप्तदशोध्याया समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.